40 दिवसांनंतर लागला संभाजीनगरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या मृत्यूचा छडा। दृश्यम स्टाईल हत्या करत मृतदेह पुरल्याची आरोपींची कबुली। मृत सूत्रधारासह दोघांना बेड्या। नागपूरमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या। माइंड गेमच्या नादात एम्प्रेस मॉलच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे अचानक तापमानामध्ये मोठी घट। मनाली बद्रीनाथ परिसरामध्ये तुफान बर्फवृष्टी। आणि वन बॅटल आफ्टर अनादर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार, तर मायकल बी जॉर्डनला सिंगर्स चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। गॅस तुटवड्याच्या भीतीने आजही नागरिक सिलेंडरसाठी रांगा लावतात। भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील अनीस गॅस एजन्सीच्या मध्ये गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा उपलब्ध आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आणि ज्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे अशा ग्राहकांना वरिष्ठांच्या परवानगीने गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात येत आहे। सध्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एजन्सीजकडे येत आहेत। त्यांना नियमानुसार सिलेंडर देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। नागपूरमध्ये देखील सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। जुना सुभेदार लेआउटमधील गॅस एजन्सीजच्या बाहेर नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत। मागील आठवडाभरापासून सिलेंडरसाठी या एजन्सीजच्या बाहेर नागरिक रांगा लावतात। तर प्रशासन सिलेंडरचा मुबलक पुरवठा असल्याचा दावा करत असलं तरी परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचं या रांगांवरून समोर येत आहे। पुण्यात देखील सिलेंडर तुटवड्याचे परिणाम दिसतात। सिलेंडरसाठी पुण्यातही गॅस एजन्सीजच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लावलेल्या दिसतात। तर सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं एजन्सीजकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे। पुढची महत्त्वाची बातमी। कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडरची काळ्या बाजारामध्ये विक्री होत असल्याचा संशय मनसेने व्यक्त केलाय। कांदिवली परिसरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। बुकिंग केल्यानंतर OTP मिळूनही अनेक ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी होत नसल्याचा आरोप होतोय। मनसेकडे याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत। तर मनसे नेते दिनेश साळवी यांनी सहकाऱ्यांसह गॅस वितरक एजन्सीमध्ये जाब विचारला। गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी मनसेने केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय। तर नागपुरातही सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। जुना सुभेदार लेआउटमधील गॅस एजन्सीजच्या बाहेर नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्यात। मागील आठवडाभरापासून सिलेंडरसाठी या एजन्सीजच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात। तर प्रशासन सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा दावा करत असला तरी परिस्थिती मात्र वेगळी असल्याचं या रांगांवरून दिसून येत आहे। पुण्यातही सिलेंडर तुटवड्याचे परिणाम दिसून येत आहेत। सिलेंडरसाठी पुण्यातही गॅस एजन्सीजच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावल्यात। तर सिलेंडरचा पुरवठा नसल्याचं एजन्सीजकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे। ऑनलाईन नंबर लावून तर आता 8 दिवस झालेला आहे। मला OTP पण आलेला आहे, पण सिलेंडर काही आलेलं नाही आहे। आता 6 दिवसा अगोदर OTP आला, पण सिलेंडर काही आलेलं नाही आहे। आणि आपल्याला आता जॉबमुळं पण सब्सिडी टाकावं लागत आहे। सिलेंडर लाइन में लगे क्या मिलेंगे सिलेंडर, ज़बरदस्ती तकलीफ वाले काम हो रहे। काम धंधे छोड़ के इनके पीछे दौड़ो, तो मतलब तो नहीं। सकाळपासून आम्ही लाईन लावलेली आहे। आमचे नंबर लावल्यानंतरही सिलेंडर काही घरी येऊन नाही राहिले आणि स्वतः त्यांचे नंबर बंद आहेत। त्याच्यासाठी आम्हाला सकाळपासून लाईन लावायला लागत आहे आणि आमचा जॉब सोडून आम्ही इथे उभे आहे भर उन्हामध्ये। नंबर लागत नाही आहे। गव्हर्नमेंटने जारी केलेले कोणतेही आपत्कालीन नंबर लागत नाही आहे, तर मग करावं का? तर गॅस टंचाईच्या झळा आता ग्रामीण भागात देखील बसू लागल्यात। धुळे जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईच्या विरोधात गावकरी थेट रस्त्यावर उतरले। शिरपूर तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गामध्ये गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नोंदणी करून देखील घरगुती LPG गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे शिरपूर तालुक्यातल्या भाटपुरा गावातील परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेधही करण्यात आला।
सिलेंडरच्या बाबतीमध्ये जे काही ब्लॅकमध्ये सिलेंडर विकले जात आहेत, पण तुमच्या यंत्रणा काही झोपलेल्या आहेत का? तुमच्या यंत्रणांनी त्या गोष्टीचा तालतपास घ्यायला हवा. यंत्रणांनी त्या गोष्टीचा तालतपास घ्यायला हवा, कारण की सिलेंडर हे ब्लॅकमध्ये विकले जात आहेत, पण इथे सर्वसामान्य माणसांना रांगा लावून तुम्ही त्रास देण्याचं काम करीत आहात. म्हणून त्या विरोधामध्ये आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे. तर बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर होत असल्याचं समोर आलंय. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरामध्ये ठिकठिकाणी छापे टाकलेत. गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबवावा या मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली. यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं असून अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता. अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये अनेक हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर केला जातोय. यावेळी पुरवठा विभागाने कारवाई करत विविध ठिकाणांवरून एकूण 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत. काळा बाजार करणाऱ्यांवरही पुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार महेश सावंत यांनी दिलाय. आज सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली. त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता. तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. पुरवठा इन्स्पेक्टर आणि आमची पूर्ण यंत्रणा या तालुक्यामध्ये जिथं जिथं कमर्शियल आस्थापना आहेत त्यांची तपासणी करत आहे. जवळपास 45 ते 50 आस्थापना आम्ही कालपासून चेक केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्हाला काही ठिकाणी जवळपास 19 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर हे हॉटेलमध्ये किंवा कमर्शियल वापर करत असताना जे आढळून आलेले आहेत त्या सर्व टाक्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट या कायद्याअंतर्गत आम्ही कारवाई करणार आहोत. एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गॅस एजन्सीजच्या बाहेर सामान्य ग्राहकांच्या रांगा लागल्यात. तर व्यावसायिक एलपीजी सिलेंडर न मिळाल्यामुळे हॉटेल्सला टाळं लावावं लागलंय. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटलेत. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेमध्ये एलपीजीच्या मुद्द्यावर निवेदन सादर करत भूमिका मांडली. हा केंद्रशासित विषय आहे आणि केंद्राने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे मुबलक LPG आहे. त्यामुळे LPG आणि PNG पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि LPG याचा मुबलक साठा आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये. आतापर्यंत 2129 आम्ही चौकशा केल्या. गॅस सिलेंडर जप्त केले 1208. 33,66,411 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. दाखल गुन्हे 23 केले आणि अटक व्यक्ती ज्या आहेत ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत. सिलेंडरच्या किमतीसुद्धा मागच्या महिन्यामध्ये 852.50 रुपये होते. आता ते 912.50 पैसे झालेले आहेत. व्यावसायिक सिलेंडर जे आहेत 1720.50 रुपये आणि आता जे आहे 1835 रुपये झालेले आहे.